नमस्कार मित्रांनो, सासू सुनेच्या या किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य: एक नारळ, एक वाटी तांदळाचे पीठ, गूळ, विलायची पूड। आता सर्वप्रथम आपण नारळ खवून घेणार आहे। मोदकांसाठी जे आपण ओला नारळ घेतलेला आहे ते अशा पद्धतीने खवून घ्यायचा आहे। आता आपण एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये आपण आता तूप घालून घेणार आहोत 1 चमचा। ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण खवलेलं जे नारळ आहे ते घालून घेणार आहोत। नारळ आम्ही फोडून ते खवून घेतलेलं आहे। ते आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत। हे आता व्यवस्थित आपण खोबऱ्याचा जो खिसा आहे, खवलेलं खोबरं आणि गूळ, ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। गूळ आता व्यवस्थित विरघळला आहे। आपलं सारण बघू शकता तुम्ही की तयार झालेलं आहे। आता आपण हे गार करण्यासाठी ठेवणार आहोत। आता आपण उकड घेऊन घेणार आहोत। त्यासाठी आपण एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये आता प्रथम आपण 2 भांडे पाणी घालून घेणार आहोत। पीठ आपलं जे आहे ते 2.5 भांडे होते, त्याला आपण प्रमाण म्हणून 2 भांडे पाणी घेत आहोत। त्यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत। थोडं तूप घालून घ्यायचं आहे, साधारण 1 चमचा तूप घालून घेणार आहोत आपण। पाणी आता आपलं छान उकळलेलं आहे, त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत। आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, त्यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि एक वाफ घेऊन घ्यायची आहे। वाफ घेतली गेली आहे आता आपली। बघू शकता तुम्ही आपली उकड छान प्रकारे तयार झालेली आहे। आता ती आता आपण एका परातीत काढून घेणार आहोत। एका भांड्याच्या साहाय्याने आता आपण त्याला व्यवस्थित हे करून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने त्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय आहे ना, पिठामध्ये जर गाठी असतील तर त्या म्हणजे मोडून जातात, त्यामध्ये एकही गाठ राहत नाही, ते व्यवस्थित प्लेन होतं। पीठ व्यवस्थित मळून घेतलंय आणि त्याचा छान छोटासा असा गोळा करून आपण ते आता लाटून घेत आहोत। त्याची एक पारी तयार करायची, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही ठेवायची नाही आहे। ह्या पद्धतीने व्यवस्थित ती गोलाकार लाटून घ्यायची आहे। घेणार आहोत, त्यामध्ये आता सारण भरून घेत आहोत। आणि ह्या पद्धतीने त्याला व्यवस्थित साइडने फोल्ड करत करत आपण त्याचा व्यवस्थित एक छान असा मोदक तयार करणार आहोत। आता आपण सारण घेऊन घेतलं आहे आणि ह्या पद्धतीने त्याला फोल्ड करत त्याचा आपण मोदक तयार करणार आहोत। बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे, जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही आणि जे उरलेलं वरचं थोडं असतं ते काढून घ्यायचं। बघू शकता आपला छान मोदक तयार झालेला आहे। आता आपण एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये आता आपण मोदक वाफायला ठेवणार आहोत। तुमच्याकडे जर छोटी रिंग असेल तर तुम्ही छोटी रिंग ठेवू शकता, आम्ही छोटी प्लेट ठेवत आहोत।
त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे। आता आपण एक डिश घेतली आहे, त्यामध्ये आम्ही कर्दळीचे पानं ठेवून घेणार आहोत। आपल्याकडे जर हे नसतील तर आपण केळीचे पानं देखील ठेवू शकता। अशा पद्धतीने यामध्ये हे पानं ठेवून घ्यायचे प्लेटमध्ये। आता तयार झालेल्या मोदकांवर आपण एक एक केसरची काडी ठेवून घेणार आहोत। ह्या पद्धतीने प्रत्येक मोदकावर आपल्याला केसरची काडी ठेवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आता प्रत्येक मोदकावर आपण केसरची काडी ठेवून घेतली आहे आणि हे जे पानं घेतले होते ते आपण डिश मध्ये ठेवले, त्यावर हे मोदक ठेवून घ्यायचे आहे। आता पाणी छान आपलं उकळलं आहे, यावर आता आपण हे मोदक आपले जे आहे ते ठेवून घेणार आहोत आणि त्यावर झाकण ठेवून घ्यायचे आहे आणि याला छान एक वाफ घेऊन घेणार आहोत। एक 10 ते 15 मिनिटं वाफ घ्यायची आहे। आता 10 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण काढून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही आपले मोदक तयार झालेले आहेत। मोदकांचा थोडाफार कलर चेंज होतो आणि त्याला थोडं अशी चमक येते। अशी आली म्हणजे समजून घ्यायचं की आपला मोदक जो आहे तो वाफवला गेलेला आहे। आपण उकड घेतलेली असते त्यामुळे त्याला जास्त वाफवण्याची गरज पडत नाही। एक 10 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही आपले जे मोदक आहे ते तयार झालेले आहेत। मोदकांना असा म्हणजे मोदकाचा असा चमकतो मोदक, जेणेकरून एक 10 मिनिटांमध्ये ते शिजून जातात आणि आपण कसं उकड घेतलेली असते त्यामुळे जास्त त्याला होऊ द्यायची म्हणजे वाफवण्याची गरज नसते। उकडीचे मोदक म्हटले की गणपती बाप्पाचे सगळ्यात आवडतीचे मोदक आणि मोदक हे तर बाप्पाला आवडतातच, त्यामुळे आज आम्ही बाप्पासाठी छान असे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तयार केलेले आहेत। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मित्रांनो, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।